हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आईच्या जगदंबाचरणी प्रार्थना करूया. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले नसेल, नीलमची स्टोरी ऐकली नसेल तर प्लीज नक्की ऐका ती मागची स्टोरी. तुम्हाला पुढचा भाग समजण्यास सोपं जाईल. व्ह्यूअर्स असाल ना तर त्यांनी प्लीज मागचे व्हिडिओ बघा, मागचे व्हिडिओ ऐका, म्हणजे मग तुम्हाला नीलमची स्टोरी समजायला सोपी पडेल. तर फ्रेंड्स, आपण नीलमच्या स्टोरीमध्ये होतो. नीलमच्या चौथ्या मुलीचा लग्नाचं जे स्थळ आलेलं होतं, तर तिची लग्नाची बोलणी चाललेली होती आणि झालं असं की सगळं ते बोलणी वगैरे झाली त्यांची. आणि नीलमचं असं होतं की सध्या आपली परिस्थिती एवढी नाही आहे आणि नीलमच्या मुलीला जो मुलगा बघायला आला होता तो अधिकारी होता, त्यामुळे त्यांच्या मागण्याही थोड्याशा हाय क्लास होत्या. तेवढा त्यांचा बजेट नसतानाही नीलमच्या नवऱ्याने विचार न करता सगळं जे बैठक वगैरे करतात तेही करतात, त्यामध्ये सगळं त्यांनी हो हो म्हणत सगळं हे करून घेतलं. पुढचा विचारच केला नाही की काय आपण कसं हँडल करणार आहोत, असं पण चाललं होतं. मग त्यांनी लोन वगैरे घेण्यासाठी थोडंसं हे केलं, ते चालू होतं त्यांचं. त्यानंतर मग परिस्थिती अशी आली की लोन त्यांचं लग्नाच्या तारखेपर्यंत होणारच नव्हतं, अडचणी येत होत्या, त्यामुळे त्यांना ते मिळणारच नव्हतं. आणि त्याआधी असं होतं की मुलावाल्यांनाही ते स्पष्टपणे सांगू शकत नव्हते, कारण नवीन आपलं संबंध जोडलेले होते, नवीन आपले व्याही होते झालेले, त्यांना आपल्या अडचणी कशा सांगणार, ते मान्य करतील नाही करतील, किंवा मग काही बी नसलं तर मग जर लग्न मोडलं किंवा साखरपुडा मोडला काय झालं, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते. म्हणून ते त्या परिस्थितीला तोंड देत होते. तशातच नीलमची जी 3 नंबरची मुलगी होती, तिचे मिस्टर पण चांगल्या सरकारी नोकरीला होते. तर त्यांनी विचार केला की आता आपली म्हणजे पार इज्जत जायची वेळ आलेली आहे, म्हणजे संबंध तुटण्याची वेळ आलेली आहे. जर का आपण वेळेवर लग्नाची तारीख किंवा आपण साखरपुडा, किंवा समोरच्या मंडळींकडनं घाई होत होती की झाले आता महिना झाला, 1.5 महिना झाला, आपण साखरपुडा आटोपून घेऊया, किंवा बघण्याचा कार्यक्रम होऊनही 1 महिना झाला होता, त्यामुळे समोरची मंडळी घाई करत होती. आणि इकडे मात्र यांचा आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे यांना ते उमजतच नव्हतं. पण अशातच कसं आहे ना, ते सगळं देवावरच आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. देवतारी त्याला कोण मारी, असं ते संकटांना सामोरे जाण्यासाठी देवासारखे ते जावई त्यांचे धावून आले आणि त्यांनी लोन काढलं स्वतःच्या नावाने. अगदी भरपूर लोन काढलं, कारण त्यावेळेस ज्या याच्यात म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की मुलाला असं असं द्यायचं किंवा लग्न असं असं करायचं आपल्याला, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी लग्न काढून दिलं होतं. तरी तर त्यांनी असं लोन घेतलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यानंतर मग त्या मुलीचं लग्न झालं, तिचं पाठवणी झाली. त्यानंतर परत तेच प्रश्न की जावयाकडून आपण पैसे घेतलेले आहेत म्हणून ते त्यांना फेडण्याचं टेन्शन, म्हणजे एक आपण सुरळीत केलं की दुसरं संकट असं उभं राहायचं डोंगरासारखं, असं सगळं चालू होतं दोघांचं. तर आता लोन घेतलेलं होतं त्यामुळे त्यांना व्याजाचे पैसे देणं होतं दर महिन्याला, तर तेही त्यांना जड जात होतं. मुलगी तर संसाराला लागलेली होती तिच्या तिकडे सासरी, लहानी मुलगी, आणि इकडे हे आता 4 जण होते. मोठी जी मुलगी होती ती, लहान मुलगा, नीलम आणि नीलमचे मिस्टर. तरी पण खूप ओढाताण होत होती. शेवटी तिने विचार केला मोठ्या मुलीने की काहीतरी आर्थिक मदत व्हावी म्हणून मी कुठेतरी काम बघते किंवा काम शोधते, असं तिचं चाललं होतं की वडिलांना काहीतरी मदत होईल, कारण तिच्याकडनं बघवलंच जात नव्हतं. घरातली परिस्थिती इतकी बिकट परिस्थिती झालेली होती, कारण त्यातच घराचं ते कामही चालू होतं, जे अर्ध राहिलेलं होतं. नवीन घर त्यांनी बांधलेलं होतं, त्याचंही कर्ज झालेलं होतं, पुन्हा या मुलीच्या लग्नाचं कर्ज, असं खूप ते कर्जाच्या ओझ्याखाली दाबले गेले होते असं समजा तुम्ही. आणि असं असताना मग तिने पण एका क्राफ्टच्या दुकानात काम बघितलं, त्या ठिकाणी ती जाऊ लागली. थोडाफार तिचाही हातभार लागू लागला. आणि खरं सांगू का फ्रेंड्स, तुम्हाला नीलमच्या मोठ्या मुलीची स्टोरी मी सेपरेट ऐकवणार आहे, पण ती पण फार गुणी मुलगी होती. तिनेही खूप सोसलं, खूप व्यवस्थित ती आईवडिलांना सांभाळून राहिली, स्वतःला जपून राहिली. कारण आईवडिलांकडे टाकून घातलेली मुलगी, हा शब्द बोलणं चुकीचं आहे, पण तरी स्वतः एकटीला सांभाळून राहणं, लोकांची टोमणी, लोकांचे प्रश्न की काय, प्रत्येकाला तोंड देणं किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्य नसतं. तर तशातच तिने खूप मोठी मदत झाली होती तिची घरासाठी की चला, तोपर्यंत मुलगाही त्यांचा शिकत होता, चाललं होतं. मुलाच्याही बाबतीत असं झालं की
लहान लहान म्हणून, किंवा मोठा मुलगा नीलमचा वारला आहे त्यामुळे ती जास्त त्याला प्रोटेक्ट करत होती, कुठल्याही गोष्टीत जास्त त्याला बाहेर सोडत नव्हती. शिक्षण त्याचं जेमतेम चालू होतं. असं चालत असतानाच लहान्या मुलीची जी फॅमिली होती ती थोडीशी तापट स्वभावाची होती. घरचे थोडे तापट होते आणि ही इकडे माहेरी लहान असल्यामुळे, शेंडेफळ असल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करायला वेळ लागत होता. तशातच तिने पण विचार केला की आपल्याला एवढ्या कठीण परिस्थितीतनं, एवढ्या कष्टातनं आपलं लग्न लावून दिलेलं आहे आणि आपल्या आईनेही खूप असं काही सहन केलेलं होतं. तेवढा तर आपल्याला त्रास नाही ना, किंवा तेवढं तर आपल्याला सहन करावं लागत नाही. थोडंसं ॲडजस्ट होईल, 1, 2, 3 वर्षांनी होईल, व्यवस्थित सुरळीत होईल, असे करत तीही दिवस काढत होती. कारण पुन्हा घरी जाऊन बसणं, किंवा बघत होती की आपली एक बहीण आहे ऑलरेडी घरी, तिचंही असं चाललं होतं. मग नंतर थोड्या दिवसानंतर झालं सुरळीत. पण असं सगळं असताना नीलमच्या आयुष्यातले संकट संपतच नव्हते फ्रेंड्स. चालूच होतं, एक एक गोष्टी एकामागून एक एक गोष्टी चालतच होत्या. अशातच वर्षामागून वर्ष गेली. ते घराचं लोन फिटत नव्हतं, जावयाचं त्यांनी जेमतेम फेडलं. मग इकडे लोन काढायचं, इकडे भरायचं, इकडे करायचं, असं सगळं चाललं होतं नीलमच्या घरामध्ये. त्यातच जे नवीन त्यांनी घर बांधायला घेतलेलं होतं तर त्याचे जे बँकेचे हप्ते होते ते थकले होते. त्यातच बँकेचे लोक घरी येऊ लागले, धमक्या देऊ लागले, घराला सील करण्याच्या गोष्टी करू लागले, किंवा घरातील वस्तू आम्ही उचलून नेऊ अशा गोष्टी करू लागले. त्यामुळे जरा नीलमचे मिस्टर जरा हे झाले आणि त्यांना वाटलं की आता बस झालं, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा काहीतरी शेवट करावा लागणार आहे. तर चालू होतं फ्रेंड्स असं. तर आता नीलमच्या मिस्टरांनी पुढे काय केलं आणि कसं केलं ते आपण पुढच्या भागात बघूया फ्रेंड्स. पुढच्या भागात ऐकूया आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा.